नमस्कार मित्रांनो. अ, मला या ठिकाणी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये आपण एक गोष्ट थोडी सातत्यानं वारंवार बघत असतो. ती म्हणजे रस्त्यावर आपण जेव्हा गाडी चालवत असतो, त्यावेळेला बरेचदा असा अनुभव आपल्याला येतो की कुठेतरी गाड्या चालल्या आहेत, गाड्या फास्ट चालत आहेत, प्रत्येकाला घाई असते, प्रत्येकाला त्याच्या गंतव्यस्थानावरती पोचायचं असतं. आणि अशा वेळेला काय होतं की आपण गाडी चालवतो आहोत आणि गाडीला कोणीतरी मागून येतं, आपल्या जवळून कट मारून जातं, ओव्हरटेक करतं, जोरात हॉर्न वाजवतं, किंवा आपल्याला जर साईड मिळाली नाही, आपल्याला आपण ओव्हरटेक करायचं आहे, आपल्याला साईड मिळाली नाही, किंवा समोरचा पटकन बाजूला होत नाही आहे, किंवा एखाद्या वेळेला समोरची गाडी आपल्या अंगावर आली, किंवा इतर अशा काही गोष्टी घडल्या की ज्याच्याने आपली ड्रायव्हिंग डिस्टर्ब होते, किंवा आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास झाला किंवा दुसऱ्यामुळं आपल्याला त्रास झाला. तर अशा वेळेला बऱ्याचदा लोक संयम ठेवत नाही. पटकन कुणाला तरी हॉर्न देणं, गाडीला कट मारणं, एखादी गाडी आपल्याला ओव्हरटेक करून गेली का पटकन आपल्यात असं अस्वस्थता जाणवते. म्हणजे पूर्वी असा प्रकार नव्हता की बुवा एखादी गाडी आपल्याला ओव्हरटेक करते आहे आणि मग त्याला पास द्यावा, त्याला साईड द्यावी, त्याला घाई असेल किंवा काहीतरी काम असेल. परंतु आज ही सहनशीलता आपल्यातून संपत चालली आहे का? तो संयम संपत चालला आहे का? आपल्या बाजूनं जर एखादी गाडी गेली तर बऱ्याचदा असं होतं, मी म्हणत नाही की प्रत्येक वेळी असं घडतंच म्हणून, किंवा तुम्ही आम्ही सर्वजण प्रत्येक वेळी असंच करतो, पण बऱ्याचदा असं होतं की ती गाडी आपल्याला ओव्हरटेक करून गेली, फार जवळून गेलं, आणि मग आपण त्याला ओव्हरटेक मी त्याला करणारच, मी त्याच्यापेक्षा जोराच्या स्पीडने जाणारच, मी जोरात हॉर्न वाजवणारच, मी जेव्हा त्याच्या पुढे जाईल तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल, असं बऱ्याचदा बघायला मिळतं. तर ही गोष्ट म्हणजे आपल्यातील संयम कमी असल्याचं किंवा धैर्य नसल्याची लक्षण हे जाणवतं. आणि बऱ्याचदा असं होतं की थोडासा कट लागला, थोडंफार काहीतरी गाडी मागे पुढे झाली, कोणीतरी हॉर्न वाजवला किंवा कोणीतरी ओव्हरटेक केला, कोणी साईड दिली नाही, मग अशा वेळेस आजकाल पटकन खाली उतरतात, लगेच एकमेकांना शिव्या द्यायला लागतात, आणि थोडक्यात ती गोष्ट अगदी एक विदिन काही सेकंड्स किंवा मिनिटामध्ये ती गोष्ट मारामारीवर येऊन पोचते. एक लक्षात घ्या मित्रांनो, आणि जोरदार मारामाऱ्या करतात. म्हणजे ही गोष्ट ह्या गेल्या 3-4 वर्षांमध्ये फार जास्त प्रमाणात बघायला मिळते. म्हणजे कुणाकडे असं धैर्य नाही आहे, संयम नाही आहे, वेळ नाही आहे, कुणी कुणाला समजून घ्यायला तयार नाही आहे. हे असं का घडतं आहे की एक लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा आपण रोड रेजचा प्रकार आपण बघतो, आपण खाली उतरलो, समजा आपल्या चुकीमुळे जर कुणाला त्रास होतो आहे किंवा समोरच्याच्या चुकीमुळे आपल्याला त्रास होतो आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं एकमेकांना समजून घ्या. रस्ता आहे, तिथं तुम्हाला दररोजची नवीन लोकं भेटणार, दररोज नवीन गाड्या भेटणार. तुमचा ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स 10 वर्षाचा, 20 वर्षाचा, 25 वर्षाचा कितीही असू द्या, परंतु प्रत्येक दिवस हा ड्रायव्हरसाठी आणि गाडीसाठी नवा असतो, हे माझं मत आहे. तुम्ही किती एक्सपिरियन्स ड्रायव्हर असाल, पण तुम्ही जरी शिस्तीत चाललात तरी समोरचाही त्या मापानं चालायला हवा, किंवा त्याच्याकडे तसं ड्रायव्हिंग स्किल असायला हवं. ते असत नाही. मग माझं म्हणणं काय आहे की तुम्ही समजून घ्या. दरवेळी, प्रत्येक वेळी किंवा उतरणं, गाडीच्या खाली उतरणं, भांडण करणं हे योग्य नाही आहे, किंवा आपण प्रत्येकाला समजून सांगू शकत नाही. तर याच्यावरती सर्वात बेस्ट पर्याय म्हणजे लेट गो. एखादा पुढं जातो आहे, हॉर्न वाजवतो आहे, जाऊ देत. कारण कसं असतं मित्रांनो, ते दिवस राहिलेले नाही आहेत की प्रत्येकाला तुम्ही उतरणार, प्रत्येकाला तुम्ही समजून सांगणार, डोकं म्हणजे 2-2 शब्द वाढत जाणार. रोड रेजच्या बऱ्याचशा घटनांमध्ये भांडण हे विकोपाला जातं. आपण संतापलेलो असतो, आपण काही वेळेला कामाच्या वैतागामुळे, प्रेशरमुळे आपण 2 शब्द जास्त बोलतो, मारझोड होते. काय होतं, 5 मिनटाची गोष्ट असते, त्या 5 मिनटाच्या गोष्टीसाठी ते भांडण विकोपाला जातं. एकतर नुकसान आपलंही होतं आणि समोरच्याचंही होतं. समजा हे भांडण करत असताना मार लागला, वरमी घाव लागला, आपल्याला किंवा समोरच्याला
म्हणजे आयुष्यभराचं दुखणं ते तयार होत असतं, हे लक्षात घ्या. एक मोठं दुखणं तयार होत असतं. म्हणजे जर कुणाच्या प्राणाला काही झालं किंवा काही इजा उद्भवली, गंभीर इजा, दुखापत झाली, तर ते सहन करण्याच्या पलीकडं असतं. म्हणजे कायद्याच्या दृष्टीने देखील आपल्याला त्रास, समोरच्यालाही त्रास होऊ शकतो. आणि एक 5 मिनिटाचा फक्त संयम जर ठेवला, 5 मिनिटं जर आपण स्वतःवर कंट्रोल ठेवला का मला काही करायचं नाही आहे, समोरच्याची चूक असू दे किंवा माझी चूक असू दे, मी शांत राहणार. माझी चूक असेल तर मी समोरच्याला सॉरी म्हणणार, माफी मागणार, विषय तिथंच संपवणार. समोरच्याची चूक असेल तर सोडून द्या, लेट गो. कारण त्या छोट्याशा धक्क्यापायी किंवा तो इगो दुखावण्याच्या ऐवजी किंवा आपला स्वतःचा इगो दुखावला गेला म्हणून आपण त्याला 2 शब्द बोलणे, मारझोड करणे किंवा काहीतरी अनुचित प्रकार घडण्याच्या पेक्षा ते आयुष्यभराचं दुखणं होऊन जातं. म्हणजे समजा मार लागला किंवा कोणाला गंभीर दुखापत झाली किंवा त्यातून एखाद्या माणसाचा जीव जाण्याचं देखील शक्यता असते. ते काय भावात पडतो तुमचा 5 मिनिटाचा राग? हे काही कामाचं नाही आहे. म्हणजे थोड्याशा एका 5 मिनिटाचा संयम ठेवा, पेशन्स ठेवा आणि लेट गो करा. जाऊ द्या. एक तर माफी मागा किंवा माफ करा, पण ती गोष्ट तिथंच सोडून द्या. रोड रेजमध्ये ह्या घटना म्हणजे फार जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि याच्यावरती जर आपल्याला महत्त्वाचं गोष्ट ड्रायव्हिंग आहे म्हणजे शांततेत चला. आपल्याला जर आयुष्यात फार पुढं जायचं असेल तर ह्या छोट्या गोष्टींकडे ना दुर्लक्ष करायला शिका. एवढीच माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद.